मला असं वाटतं की मी स्वतःलाच नव्याने भेटतोय आणि हा नवा सौरभ मलाही खूप आवडतोय. मला सुद्धा. हो ना? आणि एक सांगू, आपल्या घरात ना आता कधीच वाद होणार नाही, कारण आता सगळे लगाम मी माझ्या हातात घेतले. कधीच नाही उधळणार वाद. अगदी तुझ्या स्वप्नात होतं ना तसं घर आता तुला बघायला मिळणार आहे. आतापर्यंत माझ्यामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालाय आणि विशेषतः तुला. नाही सौरभ, आता या त्रासाचं काहीच वाटत नाही. पण खरं सांगू, एक वेळ अशी आली होती की मी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या. असं वाटलं होतं की तू कधीच बदलणार नाहीस. आणि माहितीये सौरभ, सगळ्यात जास्त त्रास कसला होत होता? मला त्रास होतोय याचा ना? हो, मला दिसत होतं की तू एक पाऊल वेगळ्या दिशेने टाकलं की सगळं बदलणार होतं. सगळ्या त्रासातून तुझी सुटका होणार आहे. पण तू रागाच्या भोवऱ्यात अडकला होतास. खरंय, मी काय करत होतो मलाही कळत नव्हतं. तू मला भेटायला बोलायला नकार देत होतीस, त्यामुळे अक्षरशः वेडापिसा झालो होतो मी. तुझ्यावर आणि सगळ्यांवरच राग काढत होतो. पण तुझ्यावर कितीही रागवलं ना तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचायचं. त्या प्रेमामुळे शेवटी बदललो मी. थँक्यू राधा. यू वेलकम. आता बघच तू, सुखाने अक्षरशः नाहू घालतो तुला. नाऊ कसला घालतोयस? इथे आंघोळी करता येत नाहीये. स्पंजिंगचा मला कंटाळा आलाय. खरंच कंटाळा येतो? हो. मग मी आहे ना, मी घालतो अंघोळ. सौरभ, सौरभ दार उघडाय सौरभ. त्यांना माहिती आहे मला म्हशी धुवायची खूप सवय आहे. बर बर, अजून एक ऑप्शन आहे. काय सांगू? हा. सौरभ, सौरभ, अरे काय सौरभ, काय करतोय? दार उघडे ना. सौरभ, सौरभ नाही. सौरभ, अरे सौरभ मस्करी नको. सौरभ का? अरे सौरभ दार उघडे ना. सौरभ सोड रे मला. काय सौरभ नको, अरे त्रास देऊ मला. सौरभ, सौरभ. काय ग? काय झालं? सौरभ, पाय खूप दुखतायत. एक काम कर ना, तिथे पेन किलर आहे ती दे ना. हो ती देतो, पण पाय चेपून देतो ना मी. नको नको. का? त्याला काय झालं? कसं तरी वाटतं. नको. कसं तरी काय वाटतं? जुन्या विचारांची आहेस का की नवऱ्याने पाय चेपलेले चालत नाहीत? नको सौरभ. मग मला हसू येतं, गुदगुल्या होतात. मग चांगलंय ना, म्हणजे रडूही पळून जाईल. आणि काय माहितीये, थोरा मोठ्यांनी सांगितलंय,
की लहानांनी वयाने मोठे असलेल्यांचे पाय चेपावे चांगलं असतं. ओ गा रंजे दे, मी तुला मदत करतो थोडी. नको रे बाबा, तू आणखीन गोंधळ घालून ठेवशील. मी एक हाती करते ना तेवढं बरं आहे. तुझी उगाच लुडबुड नको या मध्ये मध्ये. आता चांगली तुला मदत करतो तर आता येतील सगळेजण भूक लागली भूक लागली भूक लागली म्हणून. मग मला काय सांगू नको. माझ्या बायला कोणी बोललेलं मला नाही ना आवडत. पण आता काय करणार, करावं लागतंय ना रे. सीमा वहिनी पण जाऊन बसली तिकडे पुण्याला. बघ ना, राधाला बेड ड्रेस. त्या गार्गीचा तर काय असून उपयोगच नाही, असून नसल्यासारखी. आणि असलं तरी काय, तापच आहे ना डोक्याला. नाही येतेच बरे. असं वाटते ना जावा पुण्याला आणि सीमा वहिनीला घेऊनच यावा. हा, तिला आणलं ना का मग तुझ्या मागचा हा सगळा कामाचा पासार आहे ना त्याला कोणतरी मदतीला होऊन जाईल. एकटीवर नाही पडणार तुझ्या. बघ ना. अरे बाबानो, काही खायला वगैरे केलं की नाही? मरणाची भूक लागली मला. दादा, आज मी फक्त ब्रेड बटरच केलंय आणि जाम पण आहे. ज्यांना हवा असेल त्यांनी जाम पण घ्या. हो रंजू, मला पण भूक लागली. हे कशाला लांडगे इथे आलेत? दात विचकत दाखवायला, नाहीतर नेहमी असतात आपल्या गुहेत शिरून बसलेले दरवाजे बंद करून. इथे कशाला आलेत? आणि काय एवढा वेळ लावून फक्त ब्रेड आणि लोणी आणि जाम एवढंच? खा ब्रेड खा, म्हणजे मैदा चिकटून बसेल पोटात, पचनक्रिया बिघडेल आणि मग गॅसेस होतील. गॅसेस कळलं का यशवंतराव ढगे? होय, बरोबर बोललात. मग आपला दिवसभर बॅकग्राऊंड म्युझिक चालू. पुई, पुई. यश, किती डिस्गस्टिंग बोलतात हे सगळं. मॅनर्सच नाहीयेत अजिबात. ही चाळीतली माणसं कधी सुधारतील काय माहित. गार्गी, तोंड सांभाळून बोल. कुणाशी बोलतेस तू? नवरा आहे तो माझा, आणि तुमच्यासारख्या बंगलेवाल्यांपेक्षा ना शतपटीने चांगला आहे. माजलेल्या डुकरासारखा लोळत नाही पडत तो पैशात. शी, पाहिलं केदार, कशा बोलतायत ह्या? हे असले शब्द यांना सुचतात तरी कसे देव जाणे. बरोबर आहे ग. माझे शब्द दिसतात तुला, पण स्वतःचं काळं मन नाही दिसत. तुम्ही दोघं ना एक नंबरचे स्वार्थी आणि आत्मकेंद्रीय आहात. पण माझा नवरा फक्त स्वतःचा विचार नाही करत, तर दुसऱ्यासाठी झटतो. लपून छपून लाडू नाही खात तुमच्यासारखे. रंजुताई प्लीज, हा, तुम्ही मला सारखं खाण्यावरून बोलू नका. दर वेळेला तुम्ही माझं खाणं काढता. केदार, पाहिलं ना तुम्ही? ही बरोबर बोलते रंजू, तू जास्त बोलतेस. यश हे तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. तू सांग तुझ्या बायकोला. रंजिता, मग ती कशी बोलते तू बघतोयस ना. अगं रंजे, जरा शांत हो, नको तोंडाला लागूस तिच्या. तो ब्रेड आणि मस्का तिलाच खाऊ दे. मी बनवतो तुमच्यासाठी काहीतरी मस्त पैकी. हा दादा, ऍक्च्युली मलाही ब्रेड नकोय. मला पण करा ना काहीतरी तुम्ही करताय ते. अजिबात करणार नाही. तुला हवं असेल तुझ्या बायकोला सांग करायला, आता बाहेरून आणून खा. मी नाही तुझ्यासाठी करणार. सावकाश. आणि त्या आजोबांच्या खाण्याच्या एक एक तारा पाहून ना मला ना अक्षरशः वेळ लागायची पाळी आली होती. काय तर म्हणे, कच्चा दुधी, उकडलेला दुधी, उकडलेलं कारलं, कारल्याचा रस. बस बस बस. मिटक्या मारत खात होते. असं वाटत होतं की पहिल्यांदाच खातात. आणि मला म्हणे, घ्या ना, घ्या धर्माधिकारी साहेब, घ्या घ्या. मी कशाला, घ्या तुम्ही खा ना. आधी त्यांनी जेव्हा जेवणाची ऑर्डर दिली ना, मला असं वाटलं आता काहीतरी दिल्लीचं फर्मा स्पेशालिटी खायला मिळणार. म्हणजे असं शाही पुलाव, असे काले जामून, किंवा ते असं ते जलेबी वगैरे असतं ना, कसलं काय. आणि त्यात तू दुसऱ्या दिवशी कारलं करते, कारला हवंय का. वाट लागली यार. सौरभ, मला तर भूक लागली. हा, म्हणजे भूक लागलीच होती, पण तुझ्या वर्णनाने अजून मला भूक लागली. काय हवंय सांग, लगेच घेऊन येतो. व जाऊ द्यावं दादा, त्याच्या नादी काय लागताय, तो सुधारणार आहे काय? तेच ना. दादा, तुम्हाला भूक लागली आहे ना, आजचा दिवस ब्रेड बटर खा. मी उद्या ना तुमच्या आवडीचं काहीतरी छानसं बनवीन.
मी खाईन ग, पण मला ना या आळशी ओंडक्यांना धडा शिकवायचा आहे. दादा प्लीजच, किती बोलताय तुम्ही आम्हाला? केदार तुम्ही का ऐकून घेताय? तरी मी तुम्हाला सांगत होते ना की आपण इकडे नको राहूया. विक्षिप्त माणसं आहेत इकडे सगळी. गार्गी, अगं काय चालवलंयस तू? त्यांना नाश्ता तरी करू दे. वडिलांसारखेत ना तुझ्या ते. मदत तर काही नाहीये तुझी, बडबडच जास्त. रणजित. नाही मी नाही ऐकून घेणार. माझ्या वडिलांना बोलते ती. हो, तुला बाबा. कळत नाही का एवढं? तू जरा घबराशील का? ए गार्गी, घबरा ना बाबा. आता यांना काय झालं? काय झालं काय माहिती. बघतो आणि सोडवतो. आता ना यांना घरात भांडूच देणार नाही. एकही भांडण होऊ देणार नाही. बघच तू. थांब मी येते. थांब. तू नको येऊस. तू आराम कर. खाने का पीने का और आराम करने का. रिलॅक्स. ओके, मी आलोच सोडू. आलोच. अगं हो. किती समजून घ्यायचं? सांगा ना किती होय. समजून घ्यायचं? बरोबर आहे. शेवटी वेळ आणतेच ही मुलगी बोलायचं. हे बघ यश, जास्त बोलायचं नाही, कळलं? मी बोलतोय मध्ये, तूही बोलू नकोस. तूही या घरात उपराच राहतोयस, कळलं ना? अरे तुला काहीच कशी शरम वाटत नाही रे? मुरताड मुलगा, माझ्या पोटी जन्माला कसा काय आलास तू असा? शे! तूच काय ते बोल आता रणजित. त्याला कंटाळा आला मला ह्याच्याशी बोलायचा सुद्धा. अरे काय चाललंय दादा? काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. अरे काही प्रॉब्लेम नाहीये माझा. अरे दादांना ब्रेड बटर चालत नाही ना, पण काय झालं, नेमकी कुहू रडायला लागली, त्यामुळे मला दुसरं काही बनवता आलं नाही रे. बरं ठीक आहे, तुम्हाला ब्रेड भाजून देऊ का? छान कुरकुरीत देतो, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. चालेल? चालेल चालेल, उत्तम. प्रॉब्लेम सॉल्ड. हो. हा, आणि राधासाठी ब्रेड बटर मी घेऊन जातो. आणि ती ज्योती पण आहे ना, तिच्यासाठी ब्रेड बटर घेऊन जातो. दे. ये हे घे, सांभाळू ना. हो. डॉक्टर ज्योती ना मी नेतो ना. अरे राधा पेशंट आहे, तू तिच्याकडे बघ. हा, तिची काळजी घे. ज्योतीकडे मी नेतो ते सगळं. दे. ओके. दे रंजू. हो, हे घे. गार्गी, ते तुला ब्रेड बटर आणि चहा द्यायचं सोडून हा लांडगा गेलाय त्या ज्योतीला द्यायला. नक्की काहीतरी काळबेरं आहे, कळलं ना? मला त्याच्या हेतूबद्दलच शंका आहे. हा अजून कसा नाही आला? ओय 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 ओय, थांब ना, थांब थांब. अरे तू आला नाहीस, मला टेन्शन आलं. मी बघायला येत होते. मला हाक मारायची ना. सावकाश सावकाश. बस. येस. काय झालं? काही नाही ग, नेहमीच आपलं दादांचं. मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. भांडले रंजूशी. प्रॉब्लेम सॉल्ड. मी गेलो आणि बर हे घे, मस्त ब्रेड बटर. ओय येडू, मला कशाला भरवतोय? मला बेडरेस सांगितली, बाकी ठीक आहे मी. हॅलो, असं कुठे लिहिलंय का त्याच्यात की नवऱ्याने बायकोला ब्रेड बटर भरवायचं नाही? हा. होय, रडायला काय झालं? काही नाही, प्रेमाचं आणि आनंदाचं रडू आहे. रडायचं वगैरे नाही हा. आनंदाचं रडू असलं ना तर तू रडलेली छान दिसत नाही. ब्रेड बटर प्लीज, नवऱ्याच्या हातचं. वा वा. बेड रेस्ट तुला आहे, मला नाही. कमी देतो.
सौरभ घरी लवकर या. मॅडम मला ती जाऊ तर द्या. हे घे. हा. सौरभ एक काम करशील बोल ना. म्हणजे मी घरी राहायला आले तेव्हाच सांगायचं होतं पण मी आले आणि तू दिल्लीला गेलास आणि मग मला बेड रेस्ट सांगितली. बोल ना, थांबलीस का? काय झालं? सौरभ घरातले फार उत्सुक नाहीयेत पण सीमावहिनींना परत घरी आणूया ना प्लीज. त्या चुकल्या असतील पण आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे ना. मार्कंड दादा आणि सीमा वहिनींमध्ये नेहमीच दुरावा होता आणि आता तर मार्कंड सांग ना त्यांना काय सुख मिळालं. आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे सौरभ. तू त्यांना घरी परत आणशील ना? तू अजिबात काळजी करू नकोस. मी तिला नक्की घरी घेऊन येईन. आजच जातो मी आणि जीजू आणि तिला घेऊन येतो. ओके ओके. मग तर झालं. करेक्ट. सो डोंट वरी. चला उशीर होतोय, ऑफिसला पळतो. सौरभ क्या बात है. यासाठी बोलवलं. याच्यासाठी दिल्लीला गेला होतास ना? त्या आयटमाचं मधनं भेटून आलो. आता त्यांची नात काय म्हणते बघून येतो. आलोच. हो हो येस हो अगदी वेळेत पोचतो. डोंट वरी. या बाय. काय कारण ना कसे आहात? गारवण ना. मी बरा आहे, छान आहे. काय झालं? नाही म्हणजे म्हणताय मी ठीक आहे वगैरे पण वाटत नाही तसं. चेहरा का उतरलाय? नाही रे, कुठे काय, खरंच मी बरा आहे. तू कसा आहेस? दिल्लीची टूर व्यवस्थित झाली ना? कामं झाली का? दिल्लीची टूर एकदम फॅन्टॅस्टिक. आणि ज्या कामासाठी गेलो होतो ना ते कामही अगदी व्यवस्थित झालं. त्या रेवतीचे आजोबा आहेत ना, टेरिफिक कॅरेक्टर आहे. त्यांचा एक एक किस्सा सांगितला ना, हसून हसून वेडे व्हाल तुम्ही. संध्याकाळी आलो की सगळं जाऊन. हसण्याची गरज आहे तुम्हाला. तुम्ही कबूल करत नाही आहात पण काहीतरी बिनसलंय सॉलिड. एनिवेज आता जरा घाईत आहे. संध्याकाळी आलो ना की बोलू. तोपर्यंत टेक केअर. आणि घालवणं स्माईल आहे थोडस थोडं. चला येतो. अचूक ओळखलंस तू सौरभ. मला माझ्या मुलाने आणि सुनेने अधिकृतपणे घरातून बाहेर काढले. धर्माधिकारी मंडळी म्हणजे अजबच आहेत ग राधा. एकदा एक टोक नाही तर दुसरं टोक. असो पण आता खुश आहेत ना सगळे? हो. निदान आता तरी मधुकररावनी एकदम ठाम भूमिका घ्यायची असं ठरवलेलं दिसतंय. चांगलं. काही उलट सुलट झालंच तर ते खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा तरी ठेवायला हरकत नाही मला. आता हे सगळं चाललेलं आहे ते आता सीमा नाहीये म्हणून, हो की नाही?
म्हणजे आता सीमा आली की काय होतं ते बघूया. मॅम, अजून एक बोलायचं होतं. काय ग, बोल ना. तुम्हाला यश जिजूंनी घर आणि दुकान मार्कंड दादासाठी विकलं ते माहितीये ना? हो, ते बोलली होतीस तू. माझ्या मते शुद्ध वेडेपणा होता तो. आणि त्यावेळेला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं कसं काय सुचलं नाही त्यांना? असो, ते आता सगळं राहू दे. हा, पण काय यशचं काय म्हणत होती? त्यांचा हट्ट आहे की त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी हवी. इथे? अगं राधा, पण इथे काय काम करणार ते? ते म्हणाले की कोणतंही काम चालेल, मग ते वॉर्ड बॉय किंवा पिऊनचं असलं तरी चालेल. काहीतरी काय राधा, काय वाटेल ते झालं तरी ते तुझ्या नंदेचे यजमान आहेत. मॅम, मी त्यांना खूप समजावलं, पण ते म्हणाले की कोणतंही काम कमीपणाचं नसतं. हो हो, ते सगळं बरोबर आहे, पण तरी राधा त्यांना. मॅम प्लीज, एटलीस्ट त्यांना एकदा भेटा तरी, त्यांना बरं वाटेल. ठीक आहे, तू पाठव त्यांना, मी बोलते त्यांच्याशी. ओके, ठेवू आता.